इथली एक म्हातार होतं स्वतंत्र सैनिकवालं. हां ते आलं आणि गावाकडं चाललं होतं. आपलं वयस्कर म्हातार होतं. हां मला म्हणला गणपा म्हणला तर मला एक मुठभर मिरच्या दे म्हणला. हां मग मी म्हणलं दादा न्या जाऊ तुम्हाला काय न्यायची म्हणलं. हां मग आता नाही म्हणला मी उद्या बिद्या नेतो म्हणला. आणि ती काय केलं त्यानं दुसऱ्या दिवशी येताना हां मी मेंढरं घेऊन गेलो आणि 10 वाजता आला की इथं. हां आणि कुत्रं झोपलं होतं एरंडाय सावलीला. हां यानं काय केलं आला आपला म्हातार आपला आलं न मिरच्या फडात गेलं हां आणि खांद्यावरला आपला तडपा काढला खाली हातरला. हां त्यावर आपल्या मुठभर मिरच्या तोडून टाकल्या आणि चापतो चांगल्या मोठ्या मोठ्या मिरच्या तोडत होतं. मग ती खोकलं. हां खोकल्यावर कुत्रं जागं झालं एरंडाय सावलीला झोपलेलं. बरं उठलं ना महागटनं आलं आणि त्याचा तडपा जी होता हां त्यानं हातरलेला महाग हां ते वडत नेला आणि मिरच्या बाहेर टाकला. भुकलं नाही काय नाही. बरं पुन्हा मुठभर मिरच्या ह्याच्या हातात झाल्यावर पुन्हा महाग टाकाय बघतो तर कुठं आहे तडपा. बरं इकडे बागायला आलं. हां मग ती लागलं का वैतागले करायला. अरे म्हणला मी तुझ्या बाला सांगेन हं. आणि माझी चेष्टा करता काय म्हाताऱ्याची असं करायला बोलायला लागलं. मग काय ती कुत्रं आपलं बसलेलं बाहेर तसंच बरं उठून चाललं. हां उठून चालल्यावर त्याला जाऊ दिलं नाही कुत्र्याने मिरची आहे बाहेर. बरं मग तकुंड पुन्हा इकडं कुत्रा आहे म्हणून इकडल्या बाजूला निघायला लागले की इकडं जाऊन आडवं उभं राहायचं. बरं इकडं निघाले की इकडे येऊन आडवं उभं राहायचं. हां आज म्हातारं दमून म्हातारं मिरच्यात बसलं.